हा जो पार्ट आहे ह्या पार्टचा आपण ऑर्थोग्राफिक व्ह्यूज ड्रॉ करणार आहोत. ओके, ऑर्थोग्राफिक व्ह्यूज म्हणजे 2D व्ह्यूज झाले, फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साईड व्ह्यूज. ओके, आता हा एरो ह्या साईडने दिसलेला आहे. ओके, म्हणजे आपण ऑब्झर्वर जो असणार आहे तो ह्या साईडला उभा आहे. ओके, ही झाली फ्रंट साईड. समजा कन्सिडर करा तुम्ही इथे उभा आहात, ह्या साईडला फेसिंग करताय, इकडे बघताय तुम्ही. ओके, तर हा झाला लेफ्ट व्ह्यू. ओके, हा झाला लेफ्ट व्ह्यू आणि पलीकडचा झाला इकडचा राईट व्ह्यू. ओके, हा झाला फ्रंट व्ह्यू, हा झाला लेफ्ट व्ह्यू आणि वरतून बघतोय तर टॉप व्ह्यू आला. ओके, तर फ्रंट व्ह्यू नेहमी वरती पुढे वरच्या साईडला काढायचा. त्यानंतर मग लेफ्ट व्ह्यू जो असणार आहे तो आपण राईट साईडला काढणार फर्स्ट अँगल मेथडमध्ये. ओके, आणि टॉप व्ह्यू फ्रंट व्ह्यूच्या बरोबर खाली असेल. ओके, तर आपण ड्रॉ कर. आता सगळ्यात पहिलं आपण 4 क्वाड्रंट बनवून घेऊ. ओके, शॉर्टकट लिहून घ्या, XL एंटर कन्स्ट्रक्शन लाईन. XL एंटर कन्स्ट्रक्शन लाईन. आता पहिला पॉईंट मला द्यायचा आहे 0,0. ओके, म्हणजे ओरिजिनवरती मला क्लिक करायचं आहे. तर मी इथे 0,0 एंटर केलं. ओके, तर इथे पहिला पॉईंट त्यांनी ओरिजिनवरती क्लिक केला. स्ट्रेट लाईन पाहिजे असेल तर ऑर्थो ऑन करायला लागेल. तर ऑर्थोसाठी एफेक्ट आहे, एफेक्टवरती क्लिक केला, इथे एकदा क्लिक करतो, इथे एकदा क्लिक करतो. ओके, असे हे मी 2 लाईन्स ड्रॉ केल्या. ओके, एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल. त्याला आपल्याला पॅरल लाईन पाहिजे असेल तर ओ एंटर शॉर्टकट आहे. ओके, ऑफसेट आपण वापरणार आहोत. ओ एंटर ऑफसेट, स्पेसिफाय ऑफसेट डिस्टन्स 10, एंटर करतो. ही लाईन वरच्या साईडला, आता इथे झूम करायचं, ही लाईन खालच्या साईडला, ही लाईन लेफ्ट साईडला, ही लाईन राईट साईडला. ओके, हे असे 4 क्वाड्रंट मी क्रिएट केले. ओके, युनिटसाठी शॉर्टकट आहे UN एंटर युनिट्स. इथे डेसिमल सेट करायचं आहे आणि इथे मिलीमीटर सेट करायचं आहे. ओके, इथे 4 डेसिमल पर्यंत तुम्ही ऑप्शन ठेवून द्या. ओके, प्रिसिजन इथे ओके केला. आता आपल्याला लेफ्ट व्ह्यू दिसतो. लेफ्ट व्ह्यू काढणार आपण राईट साईडला. ओके, इकडच्या साईडला लेफ्ट व्ह्यू काढायचा. फ्रंट व्ह्यू वरती राहील, फ्रंट व्ह्यूच्या बाजूला साईड व्ह्यू असणार आहे. लेफ्ट व्ह्यू फ्रंट व्ह्यूच्या बाजूला राहतो. ओके, फ्रंट व्ह्यू इथे, फ्रंट व्ह्यूच्या खालच्या साईडला टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि लेफ्ट व्ह्यू. ओके, फर्स्ट अँगल मेथडमध्ये फ्रंट व्ह्यू वरती राहतो, टॉप व्ह्यू खाली राहतो आणि लेफ्ट व्ह्यू काढतो आपण राईट साईडला. ओके, आता इथे कलर आपण चेंज करून घेऊ. इथून सध्या मी आता हा रेड कलर सेट करतो. ओके, आता इथून सगळ्यात पहिला आपण काय करू, मोठा एक रेक्टँगल बनवू. ओके, तर इथे साईड जर का बघितली तर ह्या सेंटर पॉईंट पासून ह्या सेंटर पॉईंट पर्यंत 126 ची लेंथ दिलेली. ओके, प्लस ही 10 ची रेडियस आली. ओके, प्लस इकडची 10 ची रेडियस आली, म्हणजे 126 प्लस 20 146 झालं. ओके, त्यानंतर मग हाईट आपण कॅल्क्युलेट करू. इथून इथपर्यंत 60 दिलेलं आहे, 60 प्लस 36. ओके, 60 प्लस 36 96 झाले. ओके, त्यानंतर मग इथून इथपर्यंत 38चा डायमीटर म्हणजे 19 ची रेडियस आली. हे बरोबर आपण काय करणार आहोत, कशाला कन्सिडर करायचं, सेंटरला कन्सिडर, म्हणजे हा जो सेंटर पॉईंट आहे तो आणि हा फेस एका लाईन मध्ये. ओके, 96 प्लस 19. ओके, किती होतात, 14, 115. ओके, 150. तर मी L एंटर केलं. ओके, आपल्याला फ्रंट व्ह्यू काढायचा आहे, तर इकडच्या साईडला फ्रंट व्ह्यू काढणार आहोत. ओके, या पॉईंटला क्लिक केलं, इथून आपण 146 बघितलं होतं, 146 लेंथ झाली आणि हाईट किती आहे, 115. ओके, आणि इकडच्या साईडला क्लिक करायचं, इथून इथे क्लिक करायचं. तर हा मी एक रेक्टँगल बनवून घेतला. ओके, याच्या आतमध्येच आपला फ्रंट व्ह्यू असणार आहे. ओके, आता पहिला हा जो शेप आहे असा, तो आधी बनवून घेऊ. ओके, सेंटर पॉईंट जो असेल त्या सेंटर पॉईंट पासून इकडे 18 आलं. ओके, 18 वरती 18, त्यानंतर मग 20. ओके, आणि परत 36 आणि इथे 20. ओके, तर ते एवढं बनवून घेऊ सेंटरला. L एंटर केलं, या लाईनच्या मिड पॉईंट वरती क्लिक करायचं. ओके, इथून हाईट किती आहे, 20 ची. ओके, लेफ्ट साईडला 18. ओके, त्यानंतर मग इकडे 20 आलं, सेम इकडून इकडे 18 आणि इथून इथपर्यंत 20. ही लाईन आपण डिलीट करून टाकू. ओके, आता ह्या पॉईंट पासून आपण इकडे जाऊ. ओके, हे डिस्टन्स किती असणार आहे, 76 मायनस 36. ओके, किती येत आहे, 0, 40. इकडे 20 येणार. ओके, आणि इकडच्या साईडला 20 येणार. ओके, बरोबर आहे ना, 20, 40 येते ना, 20 एंटर केलं. ओके,
आता इथून इथपर्यंत हाईट किती आहे? हाईट किती आहे लक्षात येते? इथून इथपर्यंत हाईट किती दिलेली आहे? 60. ओके, या पॉईंट पासून इथपर्यंत 60 आलं. ओके, 60 इकडं या पॉईंट साईडला किती येणार? हे 88 दिलेलं आहे. या पॉईंट पासून इथपर्यंत 88 दिलेलं आहे. ओके, 88 मधनं 76 गेले. ओके, राहिले 12, म्हणजे हे एवढं आलं 6. कळतंय? इकडे 6, इकडच्या साईडला 6. ओके, ही हाईट किती दिली? 60. तर इथून वरती मी 16 येतो आणि इकडे मी 6 ने येणार. ओके, आता इथून वर्टिकल हाईट किती आहे? इथे दिलेलं आहे 5 ची. ओके, हा वाला 5 आला. ओके, इथे वर्टिकल मी 5 एंटर करतो. ओके, त्यानंतर मग त्यांनी काय दिलेलं आहे? ह्या पॉईंट पासून इथपर्यंत 36 दिलेलं आहे. ओके, तर हे नंतर पण काढू शकतो आपण. म्हणजे हा जो पॉईंट आडवी लाईन आहे ते आपल्याला आडवी लाईन नंतर काढू. ओके, आता आपण हा सर्कल काढून घेऊ. ओके, हा जो सर्कलचा सेंटर पॉईंट जो आहे. ओके, आता आपण फ्रंट व्ह्यूने बघताना पहिला आपल्याला हा 27चा रेडियसचा दिसतोय. ओके, त्यानंतर मग हे दोन सर्कल दिसतात. आतला 10चा रेडियस आणि 19चा रेडियस. ओके, पहिला ते हा पॉईंट मार्क करून घेऊ. इथून हे 36 आलं. खालच्या पॉईंट पासून इथून इथपर्यंत 60 आलं. 60 प्लस 36 म्हणजे 96चा डिस्टन्स घेऊन टाकू. एल एंटर केलं. या पॉईंट पासून इथपर्यंत 96 एंटर केलं. ओके, आता इथे कंप्लीट सर्कल ड्रॉ करून घेऊ. 3 सर्कल. सी एंटर सर्कलसाठी सेंटर पॉईंटला 10ची रेडियस. सी एंटर सेंटर पॉईंटला 19ची रेडियस. सी एंटर सेंटर पॉईंटला आणि हा मोठा कितीचा आहे? 27चा. 27 एंटर केला. ओके, 27चा सर्कल जो आहे तो आपल्याला सेमी सर्कलच दिसतोय. ओके, म्हणजे हाफच आपल्याला ड्रॉ करायचा. तर एल एंटर केल्यानंतर इथून एक लाईन ड्रॉ करायची, इथून एक लाईन ड्रॉ करायची आणि एक्स्ट्रा पोर्शन ट्रिम करून घेऊ. टी आर एंटर करून हा पोर्शन ट्रिम केला. ओके, ही लाईन डिलीट केली तरी चालेल. ओके, आता हा जो पॉईंट आहे, ओके, हा पॉईंट काय केलं कन्सिडर केलं होतं आपण? इथून हा सरळ चाललेला आहे. ओके, इथे फक्त ही जी लाईन आहे ना, इथे मी एक्स्ट्रा काढलेली आहे. ओके, ही लाईन येणार नाही. आता ह्या पॉईंट पासून आपल्याला म्हणजे हा जो सर्कलचा सेंटर पॉईंट आहे, क्वाड्रंट पॉईंट, या पॉईंट पासून इथून ही ह्या सर्कल पर्यंत लाईन काढायची. एल एंटर. या पॉईंट पासून इथपर्यंत लाईन आली. कळतंय? त्यानंतर मग इथून आपल्याला ही लाईन काढायची. ही लाईन कितीची असेल? सेंटर पॉईंट पासून इथपर्यंत 72 घे. हाफ 36 घ्यायचं. इथून इकडे 36 एंटर केलं. ओके, आता ह्या पॉईंटवरती आपण आलो. ओके, हा पॉईंट आणि हा पॉईंट डायरेक्ट जॉईन करू शकता तुम्ही. ह्या पॉईंटवरती आणि इथे क्लिक करून टाकायचं. ओके, टी आर एंटर करून हा पोर्शन ट्रिम केला. कळलं? हे सेम आपण राईट साईडला मिरर करू शकतो. ओके, मिरर आपण नंतर करू. आता हा जो पोर्शन आहे हा ड्रॉ करू. सेम राईट साईडला राहणार आहे. ओके, आता हा जो पॉईंट आहे आधी काय करू? 126चा सेंटर पॉईंट जो आहे तो घेणार. ओके, म्हणजे इथपर्यंत आणि प्लस हे 10ची रेडियस. ओके, म्हणजे डायरेक्टली शेवटच्या पॉईंट पर्यंत येणार आहोत आपण. ओके, वरतून आपण हाईट कन्सिडर करू. हाईट किती दिलेली आहे? या पॉईंटलाच असेल. ओके, इथून डायरेक्ट शेवटपर्यंत लाईन काढून घेऊ. ओके, म्हणजे हा जो पॉईंट आहे इथून डायरेक्ट शेवटपर्यंत इथपर्यंत अशी लाईन काढायची. ओके, हाईट किती दिलेली इथे? 10ची हाईट आहे. ह्या साईडने आपल्याला हा रेक्टँगल दिसेल. एल एंटर केलं. इथून मी सरळ लाईन ड्रॉ करतो इथपर्यंत. ओके, त्यानंतर मग आता ह्याला आपल्याला ऑफसेट टाकायचं आहे 10चं. तर ओ एंटर केलं. ऑफसेट 10चं डिस्टन्स झालं. ही लाईन वरच्या साईडला. ओके, ही एक्सटेंड करायची या पॉईंट स्टेपर पोर्शनपर्यंत. ओके, तर हा जो हा फेस आहे, हा फेस जो आहे तो फेस आणि
मार्किंगचा ऑप्शन नाही आहे. हा जो फेस आहे, हा फेस आणि हा जो सिलेंड्रिकल फेस आहे तो आपल्याला काय दिसेल, फ्रंट व्ह्यू मध्ये रेक्टँगल दिसेल. ओके, हे असा ड्रॉ केला. कळलं? आता हा एवढा पोर्शन आपण मिरर करू शकतो. हे एवढं मी सिलेक्ट केलं, ही लाईन पण येईल आपली. ओके, आता ही सिलेक्ट झालेली आहे, ओव्हरलॅपिंग चालून जाईल. ओके, किंवा डिसिलेक्ट करायचं असेल तर शिफ्ट दाबून ठेवायचं आणि त्याच लाईनवरती क्लिक करायचं. ओके, MI एंटर मिरर. ओके, शॉर्टकट लिहिला नसेल तर लिहून घ्या, MI एंटर मिरर. आता इथे मिरर लाईन कुठे असणार आहे, या पॉईंटला. इथून वर्टिकल आपल्याला ड्रॉ करायचे. फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट. ओके, ऑर्थो तुमचा ऑन असला पाहिजे. इरेज सोर्स ऑब्जेक्ट नो. ओके, तर हा असा फ्रंट व्ह्यू ड्रॉ केला मी. इथे एक्स्ट्रा बाहेरचं सगळं पोर्शन डिलीट करून टाका. कळलं? इथे काहीच नाही आहे, हे सगळं डिलीट केलं. ओके, कळतंय? हे समजा मी सिलेक्ट केलं, राईट क्लिक करून आयसोलेटमध्ये हाईड ऑब्जेक्ट्स मध्ये जातो. ओके, डॉटेड आपण नंतर ड्रॉ करू. ओके, तर हे एवढंच आपल्याला दिसतंय. ओके, कळलं? आता याचा आपण टॉप व्ह्यू काढायला घेऊ. ओके, टॉप व्ह्यू मध्ये जर का बघितलं तर हा जो सिलेंडरचा पोर्शन आहे, ओके, तो आपल्याला रेक्टँगल दिसणार आहे. हे आपल्याला सर्कलमध्ये दिसेल. ओके, ही लेंथ आपली कॉन्स्टंट राहणार, 126 + 10 + 10 म्हणजे 146 ची. आणि अशी लेंथ किती आहे, टोटल लेंथ 40 ची. ओके, टॉप व्ह्यू मध्ये ही लेंथ कितीची आहे, 40 ची. म्हणजे आपण ड्रॉ करणार 146/40 चा रेक्टँगल. ओके, राईट क्लिक करून आयसोलेट मध्ये जायचं, एंड ऑब्जेक्ट आयसोलेशन. ओके, तर वरचंच आपण कॅरी फॉरवर्ड करू शकतो. इथून इथपर्यंत 146 आलं आणि हे आलं 40चं. ही लाईन डिलीट करून टाकायची लगेच. त्याच्या आतमध्येच आपला टॉप व्ह्यू असणार आहे. ओके, आता हा जो सिलेंडर आहे, सिलेंडरची लेंथ किती आहे, टॉप व्ह्यूने सिलेंडरची लेंथ किती दिसते, लेंथ सिलेंडरची, हा फक्त सिलेंडर. डायमीटर दिला 38चा, सिलेंडर कितीचा आहे, हा वाला वरचा वाला 20चा आहे ना ते. इथे हे दिलेलं 20चं, 20चा आधी रेक्टँगल बनवून देऊ. ओके, तर हा वाला सिलेंडर येतो, इथून बरोबर हे परपेंडिक्युलर आलं पाहिजे. ओके, इथून इकडे 20 एंटर. कितीचा डायमीटर होता, 38 का 36 होता, 38. इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत ही लाईन डिलीट. ओके, तर हा जो सिलेंडर आहे तो आपण पहिला ड्रॉ करून घेतला. ओके, आता आपण इथे 126 चा जो लेंथ आहे तो आपण ड्रॉ करून घेऊ. ओके, म्हणजे जो सर्कल आहे तो ड्रॉ करू. एल एंटर केलं, बरोबर तो आपण मिड पॉइंटला कन्सिडर करणार आहोत. ओके, म्हणजे बरोबर 40च्या सेंटरला, म्हणजे 20च्या वरती. त्याची रेडियस होती 10 ची, 10 एंटर केलं. सी एंटर, सेंटर पॉइंटला 10 ची रेडियस आली. आतला डायमीटर दिलेला आहे 10चा. ओके, सी एंटर, सेंटर पॉइंटला 5 ची रेडियस. ओके, एल एंटर केलं. आता इथून आपल्याला हे टेपर जो पोर्शन आहे त्या पॉईंट पर्यंत घ्यायचं आहे. ते असं आपण मार्किंग करू शकतो. ओके, क्लिक नाही करायचं, फक्त इथे माऊस न्यायचा आणि इथे हे जेव्हा असं असेल तेव्हा इथे क्लिक करायचं, म्हणजे इथपर्यंत आपला तो सिलेंडर असणार आहे. कळलं? PR एंटर, ठेवून केलं. ओके, तर हा जो पोर्शन आहे हा मी ड्रॉ करून घेतला. हा सेम राईट साईडला राहणार आहे. ओके, आता पुढचा जो पोर्शन असणार आहे तो कुठला असेल, हा वाला. ओके,
इथे जर का बघितलं तर हा पोर्शन आहे, दिसतोय? इथे काय दिसते तुम्हाला, इथून इथपर्यंत ही लाईन, ही लाईन, ही लाईन, ही लाईन, ही लाईन आणि ही लाईन. ओके, तर हा पोर्शन आपण ड्रॉ करून घेऊ. ही लेंथ कितीची आहे, इथपर्यंत कितीची आहे, 40 ची. ओके, त्यानंतर मग हा जो पॉइंट आहे, हा जो पॉइंट आहे, ही लाईन डायरेक्ट आपल्याला भेटून जाईल. ओके, किती आहे, 72चा डिस्टन्स आहे, म्हणजे 36चा पॉईंटवरनं इथून ही लाईन टाकणार सिलेंडरपर्यंत आणि इथून आपण या पॉईंटपर्यंत येऊ. ओके, हा जो पॉईंट आहे तो एक एक लाईन ड्रॉ करू म्हणजे ते कळेल तुम्हाला. आधी 72चा जो पॉईंट आहे तो मार्क करून घेऊ. एल एंटर केलं, हा जो पॉईंट आहे, ओके, ह्या पॉईंटपर्यंत 72चा डिस्टन्स आहे. ओके, इथून आपली ही लाईन चालू होते. ओके, ही लाईन कितीची आहे, 40ची. इथून इथपर्यंत 40 एंटर केलं म्हणजे ह्या पॉईंटपर्यंत आलो. आता इथून इथपर्यंत ही लाईन कितीची आहे, कितीची आहे, किती दिलेलं आहे, 27. म्हणजे ह्या पॉईंटपासून इथपर्यंत 27 आलं. ओके, इथून इथपर्यंत 27 आलं म्हणजे हे टोटल झालं 54चं. ओके, तर 72 मायनस 54, ओके, किंवा 36 मायनस 27. ओके, तर इथून इथपर्यंत हे 9चं डिस्टन्स झालं. सिम्पलमध्ये काय, हे 72चा हाफ 36 झाला, 36 मायनस 27 9 येते. तर इथून इकडे 9 एंटर करतो. ओके, आता ह्या पॉईंटपासून इथपर्यंत डायरेक्ट 10 दिलेलं आहे, तर हे 10चं एंटर केलं. आता इथून इथपर्यंत किती आहे, ही रेडियस आतली किती आहे, ही वाली 19 आलं ना, ही वाली 19ची रेडियस आहे, हा वाला जो येतो. ओके, हा वाला आहे. तर इथून इकडे आपल्याला परत मायनस करायला लागणार किंवा हा जो पॉईंट आहे तोच राहील. ओके, इथून इथपर्यंत हे क्लिक करायचं, कळलं? हा आपला 38चा डायमीटर आहे ना, त्याच पॉईंटवरती आलो आपण. ओके, तर हा असा पोर्शन मी ड्रॉ केला, कळलं? हा जो एवढा पोर्शन होता असा तो ड्रॉ केला, तो दुसऱ्या साईडला मिरर राहणार आहे. कळतंय? तर हे मी सिलेक्ट करेन. ओके, हे मी एवढं सिलेक्ट करेन, एम आय एंटर मिरर, फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट, इरेज सोर्स ऑब्जेक्ट. ओके, हा जो असा पोर्शन आहे तो ड्रॉ केला. ओके, डॉटेड पोर्शन आपण नंतर ड्रॉ करून घेऊ, एक्स्ट्रा बाहेरचा पोर्शन कट करून घेऊ. ओके, आता इथे हा बघा, ही लाईन दिसते, हा टेपर गेलेली 5 mm ची लाईन. ओके, ती 5 mm ची लाईनवरती आपल्याला ही अशी लाईन ड्रॉ करायला लागणार. इथून इथपर्यंत हा जो आहे ही लाईन आपल्याला ड्रॉ करायची. ती लाईन कुठे येते, ह्या पॉईंटला, म्हणजे इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत. ठीक आहे, ही लाईन आणि ही लाईन डिलीट. म्हणजे हा जो फेस आहे, हा फेस कुठला आहे, तर हा टेपर जो पोर्शन गेलेला आहे, कळतंय? हा जो टेपर पोर्शन आहे, ओके, हा असा गेलेला आहे. हा समजा एवढा मोठा असा टेपर पोर्शन आला, तर हा जो फेस आहे तो आपल्याला टॉप व्ह्यू मध्ये कसा दिसेल, याचा असा रेक्टँगल दिसला. ओके, जसा आहे तसा. ओके, इथे फक्त हे मध्ये येते, हा टेपर पोर्शन. आता एक्स्ट्रा बाहेरचा पोर्शन ट्रिम करून घेऊ. हे ट्रिम केलं, हे ट्रिम केलं, हे ट्रिम केलं, ही लाईन ट्रिम करायची. ओके, सेम हा आधी मिरर करून घेऊ, हे दोन्ही लाईन, एम आय एंटर मिरर, फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट. ओके, बाहेरचा पोर्शन ट्रिम करून घेऊ. या लाईन सिलेक्ट करून डिलीट करायचे. ते कम्प्लीट डिलीट करायचे, ते ट्रिम नाही करत बसायचं, डायरेक्ट सिलेक्ट करून डिलीट करायचं. ओके, आता हा 36चा जो पोर्शन आहे तो आपल्याला डॉटेड करायचा. ओके, हा जो खालून जाईल तो नंतर आपण डॉटेडमध्ये करू. डॉटेड खूप राहिलेलं आहे, ते शेवटीच करून घेऊ सगळं. आता आपण साईड व्ह्यू ड्रॉ करू.
साईड व्ह्यू म्हणजे ह्या साईडने आपण बघतोय. ओके, त्याची हाईट आपण जी मगाची घेतली होती तीच राहील. ओके, 115. ओके, आणि लेंथ कितीची असणार आहे? या साईडनी लेंथ कितीची आहे? 40ची आहे ना. ओके, या साईडनी बघताना हाईट इकडचीच घ्यायची. हा जो पॉईंट आहे इथून इथपर्यंत, इथून इकडे 40 एंटर, इथून इथपर्यंत हाईट आली, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत. आता हा सिलेंडर आपल्याला एवढा दिसतो इथून इथपर्यंत. ओके, तर ही लेंथ किती होती? 20ची होती. एल एंटर केलं, इथून इथपर्यंत, इथून पुढे 20चीच आहे. ओके, हाईट किती आहे? 19ची रेडियस, 19 एंटर केलं. ओके, इथपर्यंत आपल्याला ही सिलेंडर दिसतो. ओके, त्याच्यानंतर मग हा जो टेपर पोर्शन आहे, टेपर पोर्शन आपल्याला दिसतोय. म्हणजे हा जो पोर्शन आहे तो इथून इथे चालू होतोय. हा जर का बघितला तर शेवटपर्यंत 40 पर्यंत, इथपर्यंत ही लाईन आहे. ओके, पहिली ही लाईन फक्त मी ड्रॉ केली आता सध्या. ओके, आता आपण खाली आलो की हा जो पोर्शन आहे ही लाईन दिसते आपल्याला. ओके, तर ही लाईन कुठे आहे? ह्या पॉईंटला आहे. ओके, तर ही कुठपर्यंत आहे? सेंटरला आहे ना, बरोबर ती. ओके, तर सध्या आता मी पूर्ण कंप्लीट ड्रॉ केली. त्याचा रेफरन्स लाईन डिलीट करू. त्याची रेडियस 10ची होती. ओके, दोन्ही साईडला 10 आलं. इकडे 10, वर्टिकल हाईट किती आहे? 10चीच आहे. ओके, ही हाईट 10 आहे. इथून इथपर्यंत 10 आलं, 20, आणि इथून इथपर्यंत ही लाईन डिलीट. कळलं? हा बरोबर सेंटरला असणार आहे. कळते? हा जो पोर्शन आहे हा पोर्शन बरोबर इथे आला. ओके, आता हा पोर्शन ड्रॉ केल्यानंतर आता साईडचं ड्रॉ करून घेऊ. म्हणजे हा आपल्याला रेक्टँगल दिसेल असा, आणि सेम तिकडच्या साईडला, पलीकडच्या साईडला. ओके, तर तो पॉईंट कुठे आहे? या पॉईंटला. ओके, हा पॉईंट इथून घेतला तरी चालेल. ह्या पॉईंटपासून इथपर्यंत, इथून इथपर्यंत. ओके, बरोबर सेंटरला आलंय. सेम ह्या पॉईंटपर्यंत, इथून इथपर्यंत ही लाईन डिलीट केली. कळलं? आता हाच पोर्शन राईट साईडला मिरर करतो. हा सिलेक्ट केला, MI एंटर, फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट, रिसोर्स ऑब्जेक्ट, नो. तर हा मी एवढा पोर्शन बनवला. ओके, आता राहिला खालचा जो फेस आहे तो, हा डायरेक्टली हा चालला तो फेस. ओके, आता एक्स्ट्रा पोर्शन डिलीट करून घेऊ. PR एंटर केला, हा पोर्शन मी ट्रिम करतो. ओके, म्हणजे ह्याच्या पुढे या साईडला काहीच नाही आहे, इथे काहीच नाही आहे, त्यामुळे हा पोर्शन डिलीट केला. डॉटेड आपलं राहिलेलं आहे. साईड व्ह्यूमध्ये खूप सारे डॉटेड पोर्शन आहेत, ते आपण आता एक एक ड्रॉ करतो. ठीक आहे, आता आपण काय करू? जे सिम्पल सर्क्युलर डॉटेड आहेत ते तिन्ही व्ह्यूजमध्ये ड्रॉ करून घेऊ. ओके, म्हणजे फ्रंट व्ह्यूमध्ये दिसत असेल आपल्याला पोर्शन, तर बाकीच्या 2 पोर्शनमध्ये डॉटेड येईल. ओके, आता फ्रंट व्ह्यूमध्ये हा सर्कल दिसतोय, बरोबर. टॉप व्ह्यूमध्ये एवढा जो सर्कल असणार आहे तो डॉटेड काढायला लागेल. कळते? म्हणजे हा जो पोर्शन आहे हा डॉटेड काढायला लागेल. डॉटेडसाठी इथे जायचं, बाय लेअरमध्ये, इथे अदरमध्ये जायचं, लोडमध्ये जायचं, इथे डॅश स्पेसचा जो ऑप्शन आहे त्याला सिलेक्ट केलं. ओके, इथे स्पेसिंग आपल्याला कमी करायला लागेल. सध्या आता इथे 1 बघा. जी डॉटेड लाईन पाहायला असेल ती सिलेक्ट करायची, एल एंटर, इथून इथपर्यंत. आता सिलेंडर ह्या पॉईंटपर्यंतच आहे. कळतंय? आपला जो सिलेंडर आहे तो 2 लाईन काढायच्या नेहमी, म्हणजे ह्या 2 लाईन ट्रिम नाही करत बसायचं, डायरेक्ट डिलीट करतो. माझ्याकडे काम वाचते. तुम्ही ट्रिम करत बसले तर 10 ठिकाणी क्लिक करत बसाल. ओके, तर जिथून स्टार्ट होणार आहे तिथे एक पॉईंट क्लिक करायचा, आणि जिथे एंड होणार आहे तिथे क्लिक करायचं. म्हणजे पहिले इथून स्टार्ट केलं, इथे क्लिक केलं, इथून ती डॉटेड लाईन स्टार्ट होणार आहे. ओके, ते इथे क्लिक केलं, त्यानंतर इथे क्लिक केलं, म्हणजे 3 ठिकाणी क्लिक केलं, 1, 2 आणि 3. ओके, आता हे डॉटेड दिसतंय का? नाही. तर परत इथे अदरमध्ये जायचं, आणि ते हा जो ग्लोबल स्केल फॅक्टर आहे हा कमी करायचा, हा 0.1 करतो. तर हा डॉटेड इथे आपण काढला टॉप व्ह्यू मध्ये, सेम साइड व्ह्यू मध्ये असणार आहे.
साईड व्ह्यूमध्ये कुठे येईल तर ह्या पॉईंटपासून इथपर्यंत, इथून इथपर्यंत. ओके, तेवढा साईडचा आहे. ह्या पॉईंटपासून इथपर्यंत, इथून ह्या पॉईंटपर्यंत. ओके, ही जी लाईन आहे ओके ही आपल्याला अशी कंटिन्यूस दिसते. ओके, त्याच्या खालची जी एवढी पोर्शन असणार आहे ओके तर ते काय आहे डॉटेड आहे, ते मटेरियल नाही आहे ना, तर त्याची मी इथे लाईन ड्रॉ केली. हा जो पोर्शन आहे ओके, इकडचं राहिलेलं डॉटेड ते नंतर करू. आता हा जो होल आहे ओके या होलचं आपल्याला टॉप व्ह्यू मध्ये दिसतोय, बरोबर, इकडे दिसतोय, इकडे दिसतोय. तोच पोर्शन इकडे डॉटेड काढणार आणि सेम साईड व्ह्यू मध्ये आपण डॉटेड काढणार. या पॉइंट पासून इथपर्यंत क्लिक केलं, इथून इथपर्यंत. इकडे लक्षात दे रे, इथून इथपर्यंत एक एक पॉइंट बघायचं, मी कुठे क्लिक करतोय, तिथे का क्लिक करतोय ते समजून घ्यायचं जरा. अर्धच डोकं नाही लावायचं. इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत, या पॉइंट पासून इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत. डायरेक्ट सिलेक्ट केल्या, ट्रिम केलं. सिलेक्शन पण कसं करतोय ते पण बघायचं, क्रॉस सिलेक्शन वगैरे. ओके, आता दोन्ही साईडला आपण फ्रंट व्ह्यू मध्ये डॉटेड काढलं. आता सेम साईड व्ह्यू मध्ये डॉटेड करू. ओके, म्हणजे हा जो पोर्शन आहे या पोर्शन मध्ये आपल्याला मध्ये डॉटेड काढायचं, म्हणजे इथे डॉटेड येईल. इथे तुम्ही डायमीटर द्या, 10चा डायमीटर आहे, 5ची रेडियस आहे. ओके, म्हणजे सेंटर लाईन पासून इकडे 5 एंटर, इथून इथपर्यंत क्लिक केलं. या पॉइंट पासून इथपर्यंत 5 एंटर, इथून इथपर्यंत क्लिक केलं. ओके, हे असं ड्रॉ करू शकता, किंवा मी एक लाईन ड्रॉ करतो इथे 45 डिग्रीवरची. इथे रॅन्डम लाईन काढली, EX एंटर एक्सटेंड, असं एक्सटेंड केलं. ओके, सेम आता हे जर का रेफरन्सनी बघितलं, इथून इकडे लाईन, इथून इथे लाईन, जिथे इंटरसेक्शन आलंय तिथून जर का बघितलं तर इथे बरोबर त्याच्यावरती कोइन्साइड होती. कळतंय? असं पूर्ण परफेक्ट बरोबर आलं पाहिजे तुमचं. ओके, हे असं पण तुम्ही ड्रॉ करू शकता. ती दुसरी मेथड सांगितली. ही 45 डिग्रीवरची लाईन आहे का, कारण की ही डिस्टन्स 10 10 10 आहे, स्क्वेअर झालेलं आहे. स्क्वेअर मध्ये जर का डायगोनल लाईन काढल्या तर ते प्रत्येक याचा अँगल 45 डिग्री राहतो. आता हा पोर्शन डॉटेड काढला. आता हा जो 36 चा जो पोर्शन आहे तो आपण ड्रॉ करून घेऊ. ओके, तो आता टॉप व्ह्यू मध्ये डॉटेड हा शेवटपर्यंत आपण कट करणार आहोत. ओके, 36 चा टॉप व्ह्यू मध्ये कुठे डॉटेड येईल इथे बघा, झूम करा जरा, याचा परपेंडिक्युलर आला पाहिजे, नाही इथे वगैरे क्लिक कराल तुम्ही. ओके, इथे क्लिक करायचं, इथून इथे क्लिक केलं. ओके, सेम ह्या पॉइंट पासून याच्या बरोबर परपेंडिक्युलर आणि इथून इथे क्लिक केलं, दोन्ही लाईन डिलीट. आता फ्रंट व्ह्यू मध्ये आपल्याला दिसतंय टॉप व्ह्यू मध्ये डॉटेड काढलं, सेम साइड व्ह्यू मध्ये डॉटेड काढायचं. या पॉइंट पासून इथपर्यंत, इथून इथपर्यंत, म्हणजे हा जो याच्या आतमधल्या साईडला काय एक लाईन जाणार आहे. ओके, अशी लाईन गेलेली. हा सरफेस आहे ना असा, अशी लाईन गेलेली. ओके, ही जी लाईन आहे ही आपण ड्रॉ केली डॉटेड वाली. आता हा मी एवढं ड्रॉ करून घेतला. ओके, दोन्ही याच्यामध्ये झालेलं आहे. आता हा जो पोर्शन आहे ओके याचा डायमीटर किती आहे, 19चा रेडियस आहे. ओके, 19च्या रेडियसचा इथे आपण ड्रॉ केलेलं आहे, बरोबर. त्याची लाईन राहिलेली, ही वाली जी लाईन टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला दिसते ना अशी, इथे आपल्याला कंटिन्युअस लाईन काढायला लागणार. आणि इथे बघा एल एंटर केलं, ड्रॉ करताना मी डॉटेड काढली. MA एंटर मॅच प्रॉपर्टीज, सिलेक्ट सोर्स ऑब्जेक्ट, सिलेक्ट डेस्टिनेशन ऑब्जेक्ट. ओके, म्हणजे ही लाईन अशी कन्वर्ट केली. ओके, तर ही लाईन कुठली आली, तर ही वाली आली. ही जी लाईन आहे ती वाली लाईन इथे ड्रॉ केली. ओके, आता हीच लाईन जर का बघितली, ओके ह्या साईडनी जर का बघतोय
तर हा वाला पोर्शन इथे आपल्याला डॉटेड काढावा लागणार अशी इथपर्यंत. एल एंटर करतो म्हणजे हा जो पोर्शन आहे तो वाला पोर्शन एक राहील. ओके, ती कुठपर्यंत येणार आहे, इथून स्टार्ट होईल. ओके, मटेरियल कुठून स्टार्ट होते 20 पासून, म्हणजे इथून स्टार्ट होते, ह्या पॉईंट पासून स्टार्ट झाली पुढे, म्हणजे ह्या पॉईंट पासून स्टार्ट झाली इथून इथपर्यंत ही लाईन आपल्याला डॉटेड काढायची. तर ही लाईन कितीची होती, ही लाईन कितीची आपली, हे 20 आहे. ओके, हे टोटल आलं 40चं, 40 मधनं हे 10 गेलं. ओके, 40 मधनं हे 10 गेलं आणि हे 20 गेलं, राहिलं हे 10चं, म्हणजे हे पण किती आहे 10चा डिस्टन्स आला. इथून इकडे 10 एंटर करतो, कधी ही लाईन डिलीट. ओके, एल एंटर, इथून इथपर्यंत हे डॉटेड काढलं. आता त्यानंतर मग परत ही वाली जी लाईन आहे, ओके, ही वाली आपल्याला डॉटेड काढायची. तर हा रेडियस 27चा आहे. एल एंटर, ह्या पॉईंट पर्यंत राहील ती. ओके, म्हणजे इथून स्टार्ट झाली, एक्स्ट्रा ड्रॉ करून घेऊ, या पॉईंट पासून बरोबर ती परपेंडिक्युलर आली पाहिजे. ओके, बरोबर ती इथेच येते. हा आपला किती 20 कितीचा रेडियस होता, 19चा रेडियस, 19, आणि हा बाहेरचा किती आहे 27चा, 19 - 27 8, बरोबर 8 एंटर करू. ओके, तो बरोबर त्या पॉईंटवरती येईल. इथून इकडे पुढे हे किती आहे 10चं, हा जो डिस्टन्स आहे हा किती आहे 10चा दिलेला आहे. तिकडे पुढे 10 एंटर करतो. ओके, बरोबर तो शेवटपर्यंत देईल, म्हणजे इथपर्यंतची लाईन आली, कळलं. ही लाईन आपली डॉटेड आली, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत. हे असं डॉटेड येणार. ओके, नीट बघा आता इथे परत एकदा, हा जो पोर्शन आहे तो इथला आला. ओके, इथून हे जे दोन आहेत, ओके, तर तो हा डायमीटर आला, म्हणजे तो इथपर्यंत झाला. ह्याची डॉटेड लाईन आली, ही वाली आणि ही वाली आली. कंटिन्युअस लाईन तुम्हाला कळलेलं आहे, राहिलं फक्त आता डॉटेड लाईन कशा आल्या ते बघू. ही वाली एक डॉटेड काढली आणि ही वाली एक डॉटेड काढली. ओके, ब्ल्यू लाईन कन्सिडर करा डॉटेड आहे, 1 2. ओके, त्याच्यानंतर मग हा जो पोर्शन आहे इथून आपल्याला काय करावं लागेल, डॉटेड दाखवावं लागणार. हा जो पोर्शन आहे इथे मटेरियल आहे ना, ह्या पोर्शन मध्ये मटेरियल आहे, त्यामुळे तो डॉटेड काढला. त्याच्यानंतर मग हे पण डॉटेड काढावं लागणार. इथून ही लाईन आपल्याला डॉटेड काढावं लागेल, ही डॉटेड टाकायला लागेल, ही डॉटेड टाकायला लागेल, ही डॉटेड टाकायला लागेल, म्हणजे किती आल्या, या पॉईंट पासून इथपर्यंत काढलेली आहे. ओके, आता ही वाली डॉटेड आली. ओके, 1 2 3 4 5. ओके, म्हणजे सर्कलच्या सेंटर पॉईंट पासून 5 लाईन आले पाहिजे, 1 2 3 4 5. ओके, 1 2 3 4 5 आले सगळ्या डॉटेड लाईन. ओके, त्या ह्या मी ड्रॉ केल्या. ह्या वेळेला कुठल्या पोर्शन आहेत, हे वाल्या लाईन्स आहेत 5 mm इकडच्या, ह्या वाल्या पोर्शन्स. कळलं. हे फक्त साईड व्ह्यू मध्येच येणार आहे, बाकीचं काय फ्रंट व्ह्यू मध्ये काय येणार नाही. ओके, बाकी अजून काय राहिलंय का, आवाला इकडे डॉटेड काढला, आवाला डॉटेड काढला. हे वाटलंच आता राईट क्लिक करून आयसोलेट मध्ये हाईड ऑब्जेक्ट्स. आता नीट फेसेस बघा परत.
इथे बघा हा जो पोर्शन आहे तो कुठला आला, हा वाला आला. ओके. त्यानंतर मग हा जो पोर्शन आहे तो कुठला आला, हा वाला आला. ओके. फ्रंट फेसेस जेवढे असणार तेवढे बघायचे. ओके. हा पोर्शन कशात दिसणार आहे आपल्याला, टॉप व्ह्यू मध्ये दिसतोय. ओके. त्यानंतर मग हा जो पोर्शन आहे तो म्हणजे कुठला आला, हा वाला आला. ओके. ही हॉरिझॉन्टल लाईन, हा सर्कल, ही हॉरिझॉन्टल लाईन, ही इन्क्लाइन लाईन. ओके. ही इन्क्लाइन लाईन पर्यंत आलो. इथून वर्टिकल आली, ही वर्टिकल, हॉरिझॉन्टल, वर्टिकल, हॉरिझॉन्टल, वर्टिकल, हॉरिझॉन्टल. ओके. त्यानंतर मग हा असा पोर्शन हा असा ड्रॉ केला एवढा. ओके. हा वाला. त्यानंतर मग साईड व्ह्यूने आपल्याला काय दिसतंय, हे रेक्टँगल दिसतं. ओके. हे झालं फ्रंट व्ह्यू. त्याच्यानंतर मग टॉप व्ह्यू. टॉप व्ह्यू मध्ये हा जो सिलेंडर आहे, हा सिलेंडर म्हणजे हा वाला झाला एवढा. ओके. इथपर्यंत त्यानंतर मग हा जो पोर्शन आहे असा, इथून ही लाईन, ही लाईन, ही लाईन, ही लाईन, ही लाईन, तो वाला हा झाला पोर्शन. ओके. फक्त कंटिन्युअस लाईन बघायची आधी. त्यानंतर मग हा जो टेपर पोर्शन आहे, टेपर पोर्शन हा वाला झाला. ओके. आता इथे बघा जरासं, त्यांनी इथे काय केलेली आहे, 5 mm ची इथे किती डिस्टन्स आपण कॅल्क्युलेट केलं होतं, 88 दिलेलं आहे. ओके. आणि हे किती आहे, 76, 12 mm आहे ना. तर ह्याची आपल्याला एक डॉटेड लाईन काढायला लागणार. ठीक आहे, राहिलं डॉटेड आपलं. एल एंटर केला. हा जो पोर्शन आहे, हा पोर्शन, हा वाला जो पोर्शन आहे तो आपल्याला एक डॉटेड काढायला लागेल. इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत. एक कन्सिडर करा, एक टी पोर्शन आहे. ओके. हा समजा असा, इथे नेट नाही ड्रॉ झालं. ठीक आहे, जरासं एक कन्सिडर करा. परत एकदा बघा, हा बॉक्स काढला, त्याचा एक बॉक्स, हा झाला समजा टी पोर्शन. ओके. आता इथे टॉप व्ह्यू मध्ये समजा तुम्ही बघताय, टॉप व्ह्यू मध्ये काय दिसेल आपल्याला, हा सिलेंडर दिसतोय. ओके. हा रेक्टँगल दिसतोय. त्याच्यानंतर मग खालच्या साईडला पण हा रेक्टँगलच आहे, दिसतोय. हा डॉटेड मध्ये आलं. तर त्याचा आपल्याला इथे असं डॉटेड लाईन काढायला लागणार टॉप मधनं बघताना. टी पोर्शन, टी जो असतो तो इमॅजिन करा असा टी राहील, त्याला तुम्ही एक्सट्रूड केलं, सरळ एक्सट्रूड केल्यानंतर ही जी लाईन आहे, ही वाली लाईन. ओके. ही वाली लाईन काय डॉटेड मध्ये, तर हे जसं डॉटेड काढलं तसंच इथे पण तसंच हा जो पोर्शन आहे तो तुम्हाला डॉटेड काढला. कळलं. साईड व्ह्यू मध्ये ते कंटिन्युअस दिसणार आहे, हा फेस दिसतोय म्हणून तो इथे तुम्ही ड्रॉ केला. ओके. बाकीचे हे 2 सर्कल आले. ओके. व्हिडिओ मोठा झालेला आहे, 2-3 वेळा तुम्ही जर 2 वेळा जर का बघितला, साईड बाय साईड ड्रॉ केला तर लगेच कळून पण जाईल, असं काही अवघड नाही आहे. ओके. आता इथून इथपर्यंत हा सिलेंडर आला. ओके. त्यानंतर मग ही जी लाईन कंप्लीट लाईन आहे ती आहे इथून इथपर्यंतची लाईन. ओके. ही वाली लाईन. ओके. त्यानंतर मग हा जो फेस आहे, हा फेस समजा हा पकडला, ओके, इथून इथपर्यंत आलं. त्यानंतर मग परत स्ट्रेट लाईन आली, इथून ही स्ट्रेट लाईन आली. त्यानंतर मग ही वाली लाईन इथपर्यंत आली. ओके. सेम हे कंटिन्यूस दिसतंय, हे कंटिन्यूस दिसतंय, इथून इथपर्यंत दिसतंय. ओके. या पॉईंटपर्यंत. आता याच्या आतमधल्या हा जो रेक्टँगल आहे तो वाला हा झाला रेक्टँगल. ओके. या साईडने बघताना सिलेंडरचा पोर्शन आपल्याला रेक्टँगल दिसेल. ओके. त्यानंतर मग हा जो फेस आहे हा एक ड्रॉ केला, हा ड्रॉ केला. ओके. बाकीचं राहिलेले डॉटेड आपण आत्ता बघितलं होतं. ओके. ते असे आपल्याला फ्रंट टू टॉप व्ह्यू साईड व्ह्यूज ड्रॉ करायचे. ओके. मिनिमम 50 एक असाइनमेंट तरी तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे ऑर्थोग्राफिकची, तुम्हाला ड्रॉइंग रीडिंग कळून जाईल.